तुमच्या घरातला झाडू तुम्हाला करोडपती बनवू शकतो आणि प्रसंगी कंगाल पण बनवू शकतो. झाडूचं वास्तुशास्त्र काय सांगतं नक्की? व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वास्तुशास्त्रानुसार झाडू ठेवण्याची योग्य दिशा म्हणजे सगळ्यात महत्वाची म्हणजे पश्चिम दिशा, जी म्हणजे वेस्ट म्हणली जाते, आणि दुसरी म्हणजे साऊथ वेस्ट किंवा नैऋत्य दिशा. या ठिकाणी वास्तूमध्ये आपण झाडू ठेवू शकतो. झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक म्हणलंय. वास्तुशास्त्रानुसार असं बोललं जातंय, झाडूमध्ये लक्ष्मीचा वास आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वपूर्ण, ज्या तुम्ही ऐकल्या पण नसतील अशा काही गोष्टी मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय. तर आता या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की वास्तुशास्त्रानुसार झाडूचं महत्व कसं कसं आहे. तर झाडू घेण्याचा कुठला दिवस योग्य आहे? कृष्ण पक्षामध्ये झाडू शक्यतो आपण विकत घ्यावा. म्हणजे पौर्णिमा संपल्यानंतर जो चालू होतो पक्ष, त्या काळामध्ये आपण झाडू विकत घ्यावा. झाडू विकत घेण्याचा दिवस कुठला कुठला असू शकतो? तर शनिवारचा दिवस, मंगळवारचा दिवस अत्यंत लाभदायक दिवस मानला जातो. त्याच्यासोबत गुरुवारी पण आपण झाडू विकत घेऊ शकतो. या 3 दिवशी झाडू विकत घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय काम करायचंय? तर झाडू विकत घेतल्यानंतर झाडूच्या दांड्याला एक पांढरा धागा बांधायचा आहे. ही गोष्ट कुणाला माहित नाहीये, ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. पांढरा धागा बांधायचा आहे आणि त्याला अगरबत्ती दाखवायचं, लक्ष्मी समजायचे त्या झाडूला, आणि मगच ते झाडूची आपण योजना करायची, वापर करायला चालू करायचं. मग जुना झाडू कधी बदलायचा? जुना झाडू पण आपण शनिवारच्या दिवशी बदलू शकतो. आता जुना झाडू आहे तो कचऱ्यात टाकायचा नाहीये, कुठेही रस्त्यात फेकून द्यायचं नाहीये. व्यवस्थित अशा ठिकाणी आपण त्याचा डिस्पोज करायचे की जेणेकरून त्याचा अपमान होणार नाही. जुना झाडू जो आहे तो संध्याकाळ नंतर म्हणजे इव्हिनिंग नंतर टाकायचा नाहीये. दिवसा उजेडीच तो आपल्याला कुठेतरी व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे की जेणेकरून त्याचा अपमान होणार नाही. आता 5 असे नियम सांगणार आहे झाडूचे की जे अत्यंत महत्वाचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपला जो झाडू आहे तर तो कुणाला दिसेल असा ठेवायचा नाही, तो लपवून ठेवायचा आहे, कारण ते लक्ष्मीचं प्रतीक आहे. त्यामुळे सगळ्यांना हा झाडू दिसता कामा नये, बाहेर येणाऱ्या व्यक्तींना हा झाडू दिसू नये अशा पद्धतीनं झाडू लपवून ठेवायचा आहे. हा नंबर 1 आहे. आता त्याच्यानंतर काय करायचंय? झाडू कधी उभा ठेवायचा नाही. उभा ठेवलं की कामामध्ये अडथळे निश्चित येतातच. त्यामुळे झाडू नेहमी आडवा ठेवायचा आहे, उभा ठेवायचा नाही. तिसरा नियम म्हणजे काय? तुटका फुटका झाडू वापरायचा नाही. झाडू जर तुटला फुटला असेल तर तो वापरायचा नाही. दारिद्र्य येतं, कंगाल होतो आपण आणि अडचणी या आपल्या वाढत वाढत जातात. आता चौथा नियम काय आहे? की त्या झाडूनं कुणाला मारायचं नाहीये, प्राण्याला किंवा छोट्या मुलांना. काही माता भगिनींना अशी सवय आहे की मुलं दंगा करतात, झाडू घेऊन त्यांच्या मागे लागतात आणि त्यांना मारतात. पण हे चुकीचं आहे. यामुळे काय होते? नकारात्मकता, निगेटिव्हिटी जी आहे तर ती आपल्याच मुलांना लागते किंवा झाडूचा एक प्रकारे अपमान केल्यासारखं होतं. त्यामुळे झाडूनं कधी कुणाला मारायचं नाहीये. नंतर काय? शेवटचा नियम की सूर्यास्तानंतर झाडू कधी काढायचं नाही. सूर्यास्त एकदा होऊन गेली की झाडू घरामध्ये मारायचा नाही. त्याच्यासोबत महत्वाचं काय? जर समजा आपण पूजा अर्चा आता नुकतीच केली आहे तर कधीही झाडू काढायचा नाही. इमर्जन्सी असेल तर आपण हाताने थोडासा किंवा एखाद्या पेपरनं तो कचरा थोडासा भरून टाकू शकतो. पण पूजा केल्या केल्या कधीही झाडू मारायचं नाही, कारण पूजा केल्यानंतर परमेश्वराची स्पंदनं आपल्या घरामध्ये येत असतात. परमेश्वर आपल्याकडे येत असतो. त्यावेळी झाडू मारून त्याला बाहेर काढायचं नाही. किंवा कोण जर व्यक्ती घराच्या बाहेर चाललाय आणि त्याच्या मागं मागं आपण झाडू मारतोय असं अजिबात करायचं नाही. हे झाडूचं वास्तुशास्त्र अतिशय महत्वाचं आहे. याच्यामध्ये एक शेवटी मी अत्यंत महत्वाची टीप देणार आहे की झाडू वापरल्याने काय फायदा होतो, काय टीप करायची ती शेवटी मी सांगणार आहे. तर झाडूला आपण कधी ओलांडून जायचं नाहीये किंवा झाडूला लाथ पण मारायची नाही. त्याच्यासोबत अत्यंत महत्वाचा असा प्रभावी उपाय आहे जो सगळ्यांनी करून 100% मध्ये बघायचा. तो म्हणजे कसं? रात्री झोपताना आपला जो मेन दरवाजा आहे त्याच्या आतल्या बाजूनं झाडू आडवा ठेवून द्यायचा की जेणेकरून नकारात्मक ऊर्जा, कारण या नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्हिटी जी असते ती रात्रीच्या वेळेला जास्त ऍक्टिव्ह असते. त्यामुळे झाडू काय करायचं? आपण आडवा ठेवायचा आहे रात्री झोपताना आणि दरवाजाच्या इथं ठेवून द्यायचंय. मेन दरवाजाच्या एंट्रीला आतल्या बाजूने ठेवायचं असं वास्तुशास्त्र सांगतो. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर आपण तिथून काढून आपल्या योग्य जागी तो आपण ठेवून देऊ शकतो आणि त्याचा वापर करू शकतो. हा उपाय निश्चित करा आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही झाडू कोणत्या दिशेला ठेवता ते मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्यावरती एक उपाय सांगतो.